तर झालेत एकंदरीत 4 षटकांचा सामना असेल. तर गोलंदाजी मार्कवर देखील कुठला गोलंदाज येते फ्रंट लाईट गोलंदाज म्हणून यूज केला जाईल तो देखील आकाश याला गोलंदाजीवर त्याला 2 फलंदाज हर्षल आणि पंकज हे 2 फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत. त्यामध्ये देखील आपण बघितलं तर पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे मॅन्डेटरी ऑफ पॉवर प्लेचं षटक आणि 2 क्षेत्ररक्षक तिसऱ्या सर्कलच्या बाहेर इथे तैनात केले जात आहेत. दरम्यान पहिलाच बॉल हाताळण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला जातो या मॅचसाठी. दरम्यान सामन्यास सुरुवात केली जाते. शॉर्ट पिच बॉल होता. पहिलाच बॉल चेंडूवर नजर नव्हती. फेस आपण बघितलं तर थोडासा रेंबर नजर हटली होती आणि या बॉल देखील निघून गेला होता. यष्टीरक्षक अजय सगळी कामगिरी करतोय, बॉल पकडतोय. यष्टीरक्षक सगळी जबाबदारी मात्र तिथे देखील पार पाडतोय आणि पहिलाच बॉल डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. नक्षा स्पोर्ट्स पोकाप संघ त्यांच्या घरच्या मैदानावर आपण चेष्कामध्ये चांगली कामगिरी केली होती आणि आपली सलग देखील एक शेवटची स्पर्धा आहे. यामध्ये देखील आपण बघितला तर जबरदस्त नो चान्स नो डाऊट्स अशा प्रकारचा फटका इथे संपन्न तर केला आहे. 1 बाउन्स बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे जातोय आणि हा शानदार चौकार. काही पहिला बॉल मात्र ॲक्युरेट बॉल होता आणि दुसरा बॉल आपण बघितला तर त्या बॉलवर मात्र प्रहार केलाय आणि तो बॉल वाईटिश लॉंग ऑफ रिजनमध्ये एका टप्प्याने बॉल निघून गेला होता सीमारेषा पलीकडे आणि चौकाराने अकाउंट ओपन केला हर्षल आणि त्याच्या संघाचं पंकज फलंदाज आहे ऑन स्ट्राईकवर. त्यावेळी देखील फुल टॉस बॉल फ्लॅश पॅडवर बॉल आदळलाय आणि इथे देखील आपण बघितलं तर धावची संधी देखील प्राप्त झाली होती. फ्लॅश पॅडवर देखील त्या ठिकाणी रिकवायचा इशारा आलाय आणि एका फ्लॅश पॅडवर बॉल देखील आदळला होता आणि तिथे देखील संधी प्राप्त झाली होती. मात्र कुठे थोडासा मिडल स्टंपच्या बाहेर हा बॉल आदळला होता आणि त्याचबरोबर जर बघितला तर एक धाव देखील पंकज त्या ठिकाणी घेण्यासाठी सज्ज झाला होता आणि जर डायरेक्ट निशाणा जर स्टँडवर ट्रॅक जर झाला असता तर इथे देखील पंकज याला डगपटीला जावा लागला असतो. पंकज आणि हर्षल हे 2 टॉप ऑर्डरचे फलंदाज खेळपट्टीवर तर गेलेले आहेत. ते मात्र जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल. देखील शॉर्ट पिच बॉल शॉर्टफुल पॉवरफुल वंडरफुल ब्युटिफुल आणि हा षटकार. काही जबरदस्त स्टॅकचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट पिच बॉल होता त्याच्यामध्ये ते भरपूर समाचार घेतलाय. पहिला बॉल देखील अशाच प्रकारचा आला होता मात्र त्यावेळी नजर नव्हती पंकज आणि त्याबरोबर हर्षल इथे मात्र ब्लास्ट करतोय आणि पहिलाच षटकार इथे संपन्न करतोय आणि एकंदरीत तिका डावातील हा पहिलाच षटकार आलाय. चमकार आला होता हर्षल पंकजच्या बॅट्समधून आणि यावेळी देखील आपण बघितलं तर हर्षल देखील इथे चांगली कामगिरी करतोय आणि सलग षटकार देखील इथे पेश केलेला आहे आणि त्या षटकाराने संघाची धावसंख्या जर आपण बघितली तर धावा देखील 11 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. दुसऱ्या गटातील आपण तिसरी मॅच एकंदरीत आपल्या 8वी मॅच पाहायला मिळते या 2 संघांमध्ये आजच्या दिवसातील. फुल टॉस बॉल आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि इथे देखील बॉल निघून जातोय सीमारेषा बाहेर जातोय आणि हा देखील चौकार. काही जबरदस्त फलंदाजी देखील इथे आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस बॉल होता तेवढाच फुल टॉस बॉल देखील आपण बघितला तर स्वीप केला होता आणि बॉल देखील जवळपास बॅकवर्ड स्क्वेअर रिझनमधून स्क्वेअर रिझनमध्ये ट्रॅव्हल झाला होता, पिकअप झाला होता आणि सरळ स्टँड सीमारेषा बाहेर निघून गेला होता आणि त्या चौकार आलाय आणि त्या चौकाराने देखील संघाची धावसंख्या जर आपण बघितली तर धावा देखील 15 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत आणि त्यामध्ये आकाश थोडासा मागडा साबित ठरतोय आपल्या वैयक्तिक पहिल्याच गोलंदाजीवर. तर यावेळी देखील आपण बघितला तर जवळपास 11 लाईन फ्रंट फुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. चांगला फटका देखील आहे
आणि बॅक टू बॅक दुसरा बॉल निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार इथे पेश केलेत. त्यापैकी चांगले फटके पेश केलेले आहेत देखील हर्षल या फलंदाजाने. अर्ध्यामध्ये 19 धावा तबलकावर लागल्या जात आहेत. कारण किरवडी वाडा संघ देखील एक चांगला संघ आहे. मात्र बऱ्याचशा डेज नंतर आपण बघितला तर या टाकेवडीच्या मैदानावर तो संघ खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. पहिली मॅच देखील दीपक स्पोर्ट्स कुक्षे बोरिवली संघावर मात केली होती. आणि त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये जर आपण बघितलं तर नक्षं स्पोर्ट्स भोगाव या संघाच्या अगेन्स्ट खेळताना त्या देखील जबाबदारी घेऊन अतिशय चांगल्या प्रकारे चांगली विस्फोटक फलंदाजी ते साकारली. आणि तब्बल 19 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत आणि एका षटकाचा खेळ येथे संपन्न झाला आहे. त्यामध्ये आकाश मात्र महागडा साबित ठरला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक विस्फोटक फलंदाज आक्रमक सुरुवात केली होती. ती देखील पंकज याने पहिलाच बॉल डॉट डिलिव्हरी दुसऱ्या बॉलपासून मात्र एक चांगली घनागती सुरुवात केली होती. आणि प्रत्येक बॉलला मात्र सीमारेषा पलीकडे देखील पाठवण्यामध्ये यश आले. सर अशा वेळेस देखील आपण बघितला तर कुठे स्विंग करण्याचा प्रयत्न करतोय तो गोलंदाज अजय. त्यानंतर अष्टरक्षकामध्ये देखील बदल केला तो त्या ठिकाणी राजेश याला मात्र अष्टरक्षक भूमिकेमध्ये आपण पाहतोय. त्याचबरोबर पहिलाच बॉलला मात्र चांगली डिलिव्हरी पाहायला मिळाली. एक सुंदर फेकी देखील केली जाते आणि पहिला बॉल आपण बघितला तर तो स्विंग करण्याचा प्रयत्न केला होतोय. आउट स्विंग आणि इन स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. सातत्याने फिरकीचा मारा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि यावेळी देखील आपण बघितलं तर चेंडू हवेमध्ये मात्र देखील तेवढंच फाईन खेळण्यामध्ये यश आले आणि बॉल देखील बाउन्स निघून गेला सीमारेषेच्या बाहेर होते. आणि हा चमकार आणि सलग आपण बघितला तर थोडंसं कुठे शॉर्ट पिच बॉल होता. त्याला मात्र एक उकसा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि तो देखील फाईन म्हणजे बॉल देखील निघून गेला होता टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर. आणि चमकत होते 23 धावा धावफलकावर लागल्या जाते. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. साजेशी चांगली कामगिरी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते. त्यावेळी देखील फुलटॉस बॉल आणि नतीजा आता मात्र इथे आपल्याला पाहायला मिळेल. बॉल देखील निघून गेलाय मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी आउट ऑफ द पार्क. षटकार काय जबरदस्त इथे देखील टायमिंग केलंय परफेक्ट टायमिंग टेम्परेचर आणि फुटवर्कचा वापर देखील इथे अतिशय चांगल्या प्रकारे केलाय आणि साध्य केलाय षटकार. आणि त्या षटकाराने 29 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. काही जबरदस्त फटकेबाजी आतापर्यंत पाहायला मिळते. ते कुठल्या प्रकारचा फलंदाज देखील बाद झालेला नाही आहे. हर्षल आणि पंकज हे 2 फलंदाज खेळपट्टीवर आहेत. देखील आपण बघितला तर जबरदस्त स्लॉग तरी केलाय चेंडू हवेमध्ये. 2 शतरक्षक इथे पुढे आलेले आहेत आणि इथे देखील जबरदस्त चांगला जज केलाय आणि चांगला झेल पकडलाय. आणि इथे पहिल्या विकेटचं पतन झाले फलंदाज बाद पंकज. तर इथे आपण बघितलं बराच बॉल देखील हवेमध्ये होता आणि चांगला जेज केला. 2 क्षेत्ररक्षक पुढे आले होते आणि जवळपास स्फलेकच्या मध्ये चांगला झेल पकडला आणि या पहिल्या विकेटचा पतन झाला हर्षल या फलंदाजाला. इथे मात्र पंकज या फलंदाजाला इथे डकापटला पटवले आणि नंबर फलंदाज ऑन द क्रीजवर सागर जातोय. सागर आणि हर्षल हे 2 फलंदाज खेळपट्टीवर आहेत.
त्यामध्ये दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसरं षटक मार्गी असताना देखील एक चांगली धावसंख्या तर धपलकावर लागली आणि सातत्याने पण बघितलं तर ऑनसाईडला सातत्याने लेगच्या झोनमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला तर सातत्याने त्याच रिझर्वमध्ये आपण बहुतेक धावा देखील इथे आलेल्या आहेत आणि एवढी चांगली फटकेबाजी देखील होती. धावा कशी होते मात्र धावलका धावा लागल्या जातात याला जास्त महत्त्व दिलं जाईल आणि त्याच प्रकारे देखील जर बघितलं तर फक्त आणि फक्त एकच धाव इथे अर्जित केली आणि एका धाब्याने धावलक तो देखील 300 धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. तर बॅटचा हलकासा एज देखील लागला जातोय तो देखील क्रॉस लाईन सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि बॅट आणि बॉलमध्ये तेवढा देखील टायमिंग देखील झाला होता आणि तोपर्यंत बॉल देखील आपण बघितला तर जवळपास डीप लॉंग लेग रिजनमध्ये बॉल केला होता आणि तोपर्यंत शतरक्षक गेला होता बॉलच्या मागे. स्पीड थोडासा कमी होता आणि तोपर्यंत 3 धावा इथे देखील कंप्लीट करतात. 2 षटकांचं केलं झालंय डबल 3 33 धावा धापलकावर इथे लागलेल्या आहेत आणि 2 षटकं देखील इथे कंप्लीट झालेले आहेत. याच्या पुढील नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आई गौदेवी गोराड संघ देखील आपण सज्ज राहायचं आहे. त्यामध्ये जयभद्रन कुरुंद आणि जयभद्रन कुरुंद संघ आपण देखील तयार राहायचं आहे टॉससाठी. जयभद्रन कुरुंद संघ नव्याने संघ दाखल झाल्याने पहिली मॅच एकंदरीत त्यांच्या आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि मयूर 11 आडवली या संघाला इथे पराभूत केलंय. तर 33 धावा धापलकावर लागलेल्या आहेत आणि 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय आणि आपला गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कावर येतोय. सूरज आपल्या गोलंदाजी मार्कावर सज्ज झालाय. त्यामध्ये देखील सूरज चांगली सज्ज कामगिरी करावी लागेल. 2 षटकांचा खेळ झालाय 33 धावा धापलकावर पण पहिले 16.50 च्या ॲव्हरेजने आतापर्यंत धावा तर जमा केलेल्या आहेत. त्यामध्ये सागर देखील एक चांगला फटका ग्लान्स करतोय. डीप मिड ऑफ रिझनमध्ये बॉल गेला होता तोपर्यंत एकच धाव हर्षल देखील त्या ठिकाणी दुसरं धाव कुठल्या प्रकारे घेण्याचा प्रयत्न देखील केला जात नाहीये आणि सलग जर आपण बघितला तर इथे देखील एकच धाव येते. तिसऱ्या षटकामध्ये सूरज पहिल्याच बॉलवर एक धाव खर्च करतोय आणि एक चांगली गोलंदाजी देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये फलंदाजी देखील अतिशय चांगल्या प्रकारे झाली. सातत्याने क्रॉस लाईन खेळण्याचा इथे प्रयत्न केला जातोय आणि तो बॉल देखील आपण जवळपास बघितला तर तो बॉल देखील सरळ निघून गेला सीमा रेषा आपल्याकडे जातोय आणि चौकार. चपकार आणि सगळ्याची धावसंख्या जी आहे ती देखील आपण बघितला तर 38 धावा धापलकावर लागल्या जात आहेत. काय जबरदस्त इथे देखील शब्द बघितला तर फ्लॅश पॅडवर बोला आला जातोय आणि लेग बिफोरच्या संदर्भात बराचसा अपील देखील इथे केला जातोय आणि एकंदरीत जर आपण बघितला तर एकदा तिथे हर्षल देखील कंप्लीट करतोय आणि एका धावेने जर धापलक जर आपण बघितला तर तो देखील 39 आकड्यावर इथे जाऊन पडलाय. थोडासा फ्रंटवर फुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. देखील चांगला फटका ग्लान्स केलाय लॉक केलाय. हा बॉल देखील निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी बिग शॉट षटकार. काय जबरदस्त फटका देखील इथे ग्लान्स केला बॅट आणि बॉलमध्ये देखील तेवढे एक प्रॉपर कनेक्शन झालंय आणि एक ग्रेट शॉट पाहायला मिळाला आणि षटकार इथे पेश झालाय. आतापर्यंत आपण जर बघितलं तर किरवडी संघ देखील अतिशय चांगल्या प्रकारे चांगली कामगिरी करतोय. चांगली फलंदाजी आतापर्यंत त्याला देखील साकारली आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर धावांचा वेग जो आहे तो देखील
45 आकड्यावर आतापर्यंत जाऊन पोहोचलाय. तर एकंदरीत एक मोठा फटका लागल्यानंतर देखील इथे आपण बघितलं तर कमबॅक केलंय आणि त्याचबरोबर देखील कमबॅक करणं देखील गरजेचं होतं. आणि चला का तिसरा षटक प्रगती पाहता सूरज देखील थोडासा मागणा साबित इथे होताना कारण काही जबरदस्त फटकेबाजी देखील केली तर स्लॉटमध्ये फटकेबाजी देखील केली जाते. हवाई सफर आणि आकाशाला गवसणी घालणारे फटके देखील इथे आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं आउटफील्डचा जर आपण विचार केला तर थोडंसं आउटफील्ड देखील थोडंसं स्लो आहे ऑन साईडला. त्यानंतर पूर्ण जर आउटफील्ड जर आपण बघितलं तर इनसाईडला देखील एक चांगलं आउटफील्ड आहे आणि त्याचबरोबर खेळपट्टी देखील अतिशय चांगली आहे. दर्जेदार खेळपट्टी आहे आणि त्याचा मात्र बेनिफिट देखील एकंदरीत बघितलं आपण कालच्या दिवसामध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारे फलंदाजी देखील चांगले संघ करत होते. त्यामध्ये जर आपण बघितला गावदेवी धामणगाव संघाने देखील 84 धावांचं टार्गेट इथे सेटअप केलं होतं आणि 3 षटकांचा खेळ मात्र इथे कंप्लीट झाला आहे आणि धावा धपलकावर लागल्या जात आहे 46 धावा धपलकावर लागलेल्या आहेत. आणि आजच्या दिवसामध्ये गावदेवी धामणगाव संघ देखील एक सर्वाधिक हायेस्ट टोटल स्कोर मात्र स्कोर बोर्डवर लावला होता. तो देखील 84 धावा हायेस्ट टोटल स्कोर आहे आत्तापर्यंत आणि तो संघ देखील तिसऱ्या मॅचमध्ये मात्र पराभवाला सामोरं जावलं. कालच्या दिवसामध्ये ज्या नंबर काठी संघाने देखील 80 धावांचं टार्गेट सेटअप केलं होतं. कारण ज्या प्रकारे सातत्याने आपल्याकडे प्रत्येक खेळाडूने जर मैदानाच्या आतमध्ये 100% परफॉर्मन्स जर दिला तर निश्चितच त्याचा संघ देखील पुढे चांगली कामगिरी करत असतो आणि चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी चांगले क्षेत्ररक्षण आणि या तिन्ही गोष्टी जर चांगल्या प्रकारे झाल्या तर निश्चितच एखाद्याचा संघ देखील एक चांगली कामगिरी करत असतो. त्याचबरोबर तर एकंदर आपण बघितलं चौथ्या षटकाला प्रारंभ तर झाला आहे आणि पहिलाच बॉल जवळपास ब्लॉकमध्ये चेंडूची फेकी देखील केली होती. खोलवर टप्प्यात बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला होता आणि पहिलाच बॉल मात्र अतिशय सुरेख बॉल हाताळला जातोय आणि लेग बाईचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून आणि बॉल देखील इष्टांच्या मागे गेला होता निघून ना आणि तोपर्यंत देखील जर आपण बघितलं तर फ्राय स्लिपमध्ये बॉल ट्रॅक झाला होता आणि एक धाव कंप्लीट केली. एका धावेने धपलक जातोय पुढे एका धावेने तो देखील 47 धावा धपलकावर सलग या चौथ्या षटकामध्ये जर आपण बघितलं तर समीर आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. पहिल्याच बॉलवर लेगबाईच्या संदर्भामध्ये एकदा आली होती. दुसरा बॉल देखील काही जबरदस्त बॉल हाताळलाय. नाईस डिलिव्हरी कमबॅक केले थांबवलंय. यामध्ये देखील आपण बघितलं तर जबरदस्त पॅट आणि बॉलमध्ये देखील इथे चांगला कनेक्शन प्रहार केलाय. धमाका दिलाय त्या ब्लास्ट केलाय आणि एका बॉल निघून गेला. स्टीम मार्शा बाहेर जातोय गगनभेदी षटकार. तर एकंदरीत आपण बघितलं त्यात देखील षटकार आला होता. त्यानंतर देखील वाईट सर्टिफिकेट रिझनमध्ये बॉल आला होता आणि या 2 धावा इथे देखील अतिशय चांगल्या प्रकारे कंप्लीट केले जाते. त्याने 2 धावेने दाफलक जर आपण बघितला तर धावा देखील दाफलकावर लागल्या जात आहेत आणि त्यामध्ये देखील 55 धावा दाफलकावर लागलेल्या आहेत आणि अजूनही 2 बॉल इथे मात्र शेष असणार आहेत आणि ज्यावेळी देखील बॅटच्या हलकेच एज तर लागली जाते मात्र इथे कुठल्या प्रकारे धाव देखील घेतली जात नाहीये मात्र थांबवलं गेले आणि इथं फलंदाजा मात्र डगवडला जावं लागेल आणि एका फलंदाज बाद. मात्र हर्षद जर एकंदर आपण तर बघितला तर कुठल्या प्रकारे शेवटच्या बॉलवर देखील धाव घेतली जात नाही कारण हर्षल आतापर्यंत
एक जबरदस्त आणि कामगिरी देखील आतापर्यंत त्यांनी केली त्याच्या माध्यमातून. कारण किरवली आणि त्याचबरोबर रोहन स्पोर्ट्स ब्राह्मणपाडा या दोन संघांमध्ये पहिली मॅच झाली होती. आपण बघितलं होतं दशरथ 11 चिंचवलीच्या मैदानावर आणि तिथे देखील 2 वेळा सुपर ओव्हर मॅच झाली होती. आणि तिसऱ्या मॅचमध्ये मात्र फक्त आणि फक्त 6 धावा केल्या होत्या किरवली संघाने. आणि जवळपास एकंदरीत 2 वेळा सुपर ओव्हर झाली आणि त्यानंतर एकंदरीत 2 संघ 4 वेळा मॅच केले होते. तो देखील किरवलीवाडा आणि जो फलंदाजी साकारतोय मैदानाच्या आतमध्ये तो संघ आणि रोहन स्पोर्ट्स ब्राह्मणवाडा संघ. आणि त्या ठिकाणी मात्र रोहन स्पोर्ट्स ब्राह्मणवाडा हा संघ देखील त्या ठिकाणी विजय संपादन केलं होतं. आणि लगभग जवळपास तो तिसरी मॅच होती माझ्या माहितीनुसार. आणि एकंदरीत त्या मॅचमध्ये एकंदरीत किरवली संघ देखील सलग 4 वेळा एकच मॅच खेळला होता. आणि त्यामध्ये सुपर ओव्हर जे सामने देखील आपल्याला पाहायला मिळेल 2 वेळा टाय झाली होती मॅच. आणि काय जबरदस्त कामगिरी देखील केली होती. आजच्या मॅचमध्ये जर एकंदरीत आपण बघितलं तर देखील किरवली संघ देखील एक जबरदस्त फुल चार्ज झालाय. आणि सगळी धावसंख्या जर फलकापत्र आपण बघितली तर 57 धावा आणि 58 धावांचं चांगलं टार्गेट इथे देखील सेटअप केलेलं आहे. त्याचबरोबर गावदेवी गोराड संघाचा संघानेक आणि जयपद्रंग कुरुंद संघाचा संघानेक. चला पण यापुढे टॉस आपल्यामध्ये केला जाईल दोन संघांमध्ये. तर आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर सन्माननीय बालू पवार म्हणजे शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय दोन संघांमध्ये. जयपद्रंग कुरुंद संघ एकंदरीत पहिल्यांदाच या असोसिएशनमध्ये दाखल झालाय. त्यानंतर गावदेवी कोराड संघ बी पहिल्यांदाच ॲक्शनमध्ये पाहतोय. चला आणि यस त्याचबरोबर सामना देखील 4 षटकांचा असणार आहे. दोन्ही संघाचे संघाने एक लक्षात असू द्या. आणि त्याचबरोबर गावदेवी गोराड संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आणि जयपद्रंग कुरुंद संघाला इनवाईट केले फलंदाजीसाठी. तर सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रारंभिकरित्या मुख्य स्वरूपाची जोडी ते गेल्या खेळपट्टीवर दाखल झालेली आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आपल्या पाहायला मिळते क्षेत्राशी देखील सजवले किरवडी संघाने. आणि त्यामध्ये 57 धावा लावले. 58 धावांचं टार्गेट समोरच्या संघाला दिले चेसिंग करण्यासाठी. बिफोर बॅटिंगचा प्लॅन त्या मात्र यूज केला जातोय. तर त्यामध्ये सेकंड इनिंगमध्ये दुसऱ्या डाबामध्ये 58 धावांचं लक्ष आहे. 58 धावांचं टार्गेट तुम्हाला मात्र इथे सेटअप करावं लागेल. त्यासाठी सलामीचे दोन फलंदाज खेळपट्टीवर अजय नॉन स्ट्राईकला. त्याचबरोबर सूरज समोर फलंदाज आहे. आणि पहिलाच बॉलला मात्र जबरदस्त प्रहार केलाय. यस आपण त्याचा इशारा येतोय. हा बॉल निघून गेला सेम अशा प्लेकडे जातोय. हा जबकार कारण जवळपास लॉंग ऑन रिझर्वमधून स्ट्रेट ऑन ड्राईव्हचा चांगला फटका होता लॉंगअपच्या मध्ये. आणि लॉंग ऑन क्षेत्रामधून क्षेत्राच्या पुढे गेला होता. आणि तिथे देखील चांगला ट्राय केला होता चांगला प्रयत्न केला होता. मात्र
झेल सुटलाय पहिल्याच बॉलवर आणि बॉल निघून गेला असते मारेच्या पलीकडे. तो देखील चौकाराने अकाउंट ओपन केलं सूरज आणि वैयक्तिक अकाउंट देखील इथे ओपन केलंय पहिल्या बॉलवर. तर गोलंदाज आपण जर बघितला तर किरवडी सगळ्याच्या बाजूने पहिल्या षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला होता. दुसरा बॉल अतिशय चांगल्या प्रकारे बॉल देखील इथे हाताला जातोय आणि त्यामध्ये रोहित गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. सलामीला देखील आपण बघितलं तर अतिशय चांगल्या प्रकारे हर्षल आणि पंकज यांनी चांगली कामगिरी केली. त्यानंतर सागर फलंदाज आणि ऋतिक देखील दोन फलंदाज खेळपट्टीवर गेले होते. साजिश कामगिरी देखील केली आणि चांगलं टार्गेट सेटअप केलं आणि त्या टार्गेटला इथे मात्र प्रत्युत्तर देताना नक्ष स्पोर्ट्स पोकाप संघ आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. स्टॅम्पेड चेंडू हवेमध्ये शॉर्ट कव्हर मध्ये इथे देखील झेल सोडलाय. सर आपण बघितला तर एक तिसऱ्या बॉलवर देखील झेल उडाला होता. बॉल हवेमध्ये शॉर्ट कव्हर मध्ये सूरज या फलंदाजाला इथे मात्र जीवनदान लाईफलाईन भेटली जाते. कारण समोरचा संघ देखील एक चांगला संघ आहे नक्ष स्पोर्ट्स पोकअप संघ. तर आकाश सूरज त्याचबरोबर राजेश आणि अजय हे जे फलंदाज आहे यांच्यावर जास्त असं तारमदार जबाबदार देखील असणार आहे. त्याचबरोबर पिंटू देखील सगळी कामगिरी करतोय सातत्याने. मात्र इथे देखील एक पूर्णपणे नजर असणार त्या देखील अजय याच्यावर जास्तीत जास्त एक मोठे फटके मारण्यामध्ये माहीर आहे. त्याचबरोबर देखील आपण बघितलं तर तिसऱ्या बॉलवर देखील झेल सोडला आणि 2 धावा इथे मात्र अर्जित केले. यावेळी देखील पुन्हा एकदा बॅटची हलकीच एज लागली जाते. फ्लाय स्लिपमधून बॉल देखील ट्रॅव्हल झाला शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये आणि तोपर्यंत देखील यष्टीरक्षक इथे बंबल झालाय. कॅरी करू शकला नाही. बॉल जर त्याच्या हातामध्ये भेटला असता तर इथे देखील धावचीची संधी मात्र आली होती आणि फलंदाज देखील लगपला जाऊ शकला असता. मात्र तसं काही घडलेलं नाहीये आणि सलग इथे देखील आपण बघितलं तर 2 त्याच्या देखील आपण बघितला तर झेल सोडलाय आणि का झेलचा परिणाम इथे बघा काय आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार काही जबरदस्त फटका देखील इथे पेश केला. तो ओरबीस बॉल आणि त्याचा मात्र इथे भरपूर समाचार घेतलाय आणि एक बॉल देखील निघून गेला होता सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार आलाय. त्या षटकाराने देखील आपण बघितली तर संघाची धावसंख्या जी आहे ती देखील अतिशय चांगल्या प्रकारे पुढे जाते. ज्या प्रकारे टार्गेट तुम्हाला मात्र सेटअप करायचं आहे प्रत्येक षटकामध्ये जे अवरेज राखायचं आहे सरासरी धावांची गती राखायची आहे ती मात्र इथे कायम ठेवली जाईल का. आणि इथे देखील एका षटकाचा खेळ इथे संपन्न झालाय आणि धावा धापलकावर 15 धावा धापलकावर लागलेल्या आहेत. कारण इथे ज्या प्रकारे 14 आस्किंग रन रेट आहे 14.33च्या एव्हरेजने धावा जमा करायचे असताना देखील 14 ते 15 धावा अनिवार्य हे प्रत्येक षटकामध्ये जमा करणं आणि त्या 15 धावा इथे पहिल्या षटकामध्ये जमा केल्या जात आहेत. जबरदस्त एक चांगली फलंदाजी देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. त्यामध्ये देखील एक सूरज फलंदाजाला मात्र लाईफ टाईम भेटली होती जीवनदान भेटलं होतं आणि तो सूरज आणि तिकडे एक षटकार पेश केला त्यानंतर. आणि इथे देखील आपण बघितलं तर अजय आतापर्यंत जर आपण विचार केला तर एकी बॉल देखील पेश केलेला नाही आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक देखील आहे आणि स्ट्राईकवर आहे सूरज फलंदाज. मात्र दुसरा षटक चांगल्या प्रकारे हाताला बल लागेल थांबावं लागेल आणि दुसऱ्या षटकामध्ये 15पेक्षा अधिक धावा जर येत आहेत तर निश्चित रूपाने ज्या प्रकारे धावांची सरासरी ज्या प्रकारे धावांचं टार्गेट इथे सेटअप करायचं चेसिंग करायचं आहे त्या देखील चेसिंग करण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी पुढे वाटचाल करेल. आणि त्याच प्रकारे देखील हेलिकॉप्टर शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगला फटका देखील पाहायला मिळतोय आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय आणि नाईस थ्रो
काय फेकी देखील अतिशय सुंदर फेकी आणि एकच धाव देखील इथे कम्प्लीट केली जाते एक दुसऱ्या षटकामध्ये पहिलाच बॉल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती देखील जय बजरंग कुरुन संघ नवोदित संघ आहे. त्याचबरोबर आहे कौदेवी गोराड. अशा प्रकारे त्या दोन संघांच्या मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. देखील अडप्यापेटे क्लान्सर केला आहे गॅपमध्ये फटका 2 क्षेत्राशी पुढे येत आहेत आणि तो मध्ये बॉल निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. गॅपमध्ये फटका सुंदर फटका हा बॉल निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे जातोय चौकार. जबरदस्त चांगला फटका ग्लान्स केलाय आणि त्या ठिकाणी देखील आपण बघितलं तर चौकार येतोय आणि त्या चौकाराने देखील संघाची धावसंख्या जी आहे ती देखील पुढे जाते 20 या धावसंख्येवर. तर पहिल्याच बॉलला थोडंसं मध्ये चांगल्या प्रकारे ग्लान्स देखील केला होता चौकार आला. त्यानंतर नंतरच कंट्रोल बॉल देखील हाताला जातोय आणि थांबवलं गेलंय. एकंदरीत 31व्या बॉलवर देखील आपण बघितलं तर पहिल्याच बॉलवर एक धाव आली होती. दुसऱ्या बॉलवर तिथे चौकार आला. तिसरा बॉल डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. त्याच्यामध्ये देखील आपण बघितलं तर जबरदस्त फ्लिकचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॉल देखील त्याचं जबरदस्त क्षेत्राशी देखील तिथे तैनात आहेत आणि तोपर्यंत 2 धाबा देखील इथे कंप्लीट केल्या जात आहेत आणि एक बॉल देखील निघून गेला सीमारेषा बाहेर जातोय आणि मिस फील्ड आपल्याला पाहायला मिळालं आणि यस चौकार येतोय. देखील तर आपण बघितलं सर स्लिपचा फटका पॅडल स्लिपमधून फटका देखील त्या ठिकाणी पेश केला होता आणि क्षेत्ररक्षक देखील तिथे थोडासा पंबल झाला होता आणि हा बॉल देखील निघून गेला सीमारेषा बाहेर आणि एक चौकार आणि त्या चौकाराने जे संघाची धावसंख्या जी आहे ती देखील 24 धावा धापलकावर लागलेल्या आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. ज्या प्रकारे अस्किंग रन रेट धावांची गती धावांची सरासरी गाठायची आहे ती धावांची गती त्या ठिकाणी सरासरी मात्र राखली जाते. यावेळी देखील आपण बघितलं तर जबरदस्त रिव्हर्सशिपचा फटका आणि एकमेव असा फलंदाज आहे की तो रिव्हर्सशिपचा फटका इथे अटेंड करतोय आणि तो बॉल देखील सीमारेषा पलीकडे जातोय. दुवादारी तलवार फिरवली होती आणि एक तंत्र शुद्ध फटका रिव्हर्सशिप अटेंड केलाय आणि बॉल देखील निघून गेला सीमारेषा बाहेर निघून गेलाय 6 धावांसाठी. काय क्लास फटकाला होता. व्हॉट शॉट ग्रेट शॉट जबरदस्त नाईस शॉट आपल्याला पाहायला मिळाला. त्यामध्ये देखील रिव्हर्स बॅटिंग केलं त्यानंतर देखील फुल टॉस बॉल तिथे हाताला लावता आणि त्याचा मात्र भरपूर इथे देखील समाचार घेतला आहे आणि बॉल निघून गेला सीमारेषे बाहेर जाऊन पोहोचलाय तो देखील 6 धावांसाठी. आणि त्या 6 धावेने 30 धावा धाबलकावर लागल्या जा त्या 15च्या ब्रिजने. आतापर्यंत धावा देखील जमा केल्या जात आहेत आणि एक शप्परचा बॉल जो होता तो देखील आपण बघितला तर डॉट डिलिव्हरी निघून गेला बॉल आणि 2 षटकांचा खेळ झालाय आणि 30 धावा धाबलकावर इथे लागलेल्या आहेत आणि एक 15च्या ॲव्हरेजने आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते धावा जमा केल्या जाते 30 धावा धाबलकावर लागल्या जात आहेत आणि त्यामध्ये देखील आपण बघितलं तर अजूनही 28 धावांची गरज आहे. ती देखील 14 एव्हरेज आहे. प्रत्येक षटकाच्या मागे 14 धावांची गती तुम्हाला पत्र गाठावी लागेल. सरासरी ज्या प्रकारे 15चा ॲव्हरेज प्रत्येक षटकामध्ये 15 धावांची सरासरी राखलेली आहे आणि त्याच प्रकारे देखील तुम्हाला अजूनही 12 बॉल आणि 28 धावांची इथे गरज आहे. तर मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स येते.
तर तिसऱ्या षटकामध्ये देखील पहिलाच बॉल आपण पहिला उडवला होता आकाशामध्ये आणि एकंदरीत बाईट लॉंगा परिसरमध्ये शतरंशी देखील पुढे आला होता आणि बॉलच्या रेंजमध्ये देखील गेला होता. आणि जर अशा प्रकारची झेल जर तुम्ही सोडली तर निश्चितच तुम्हाला त्याचा परिणाम मात्र वेगळाच पाहायला मिळेल. आणि कॅचेस विन द मॅचेस समीकरण सूत्र असतं क्रिकेटच्या पटलावर. आणि जर आपण बघितलं तर पहिल्याच बॉलवर इथे देखील चमकार पेश केलाय. देखील आपण बघितलं तर जबरदस्त लाग केलाय झेंडू हवाईचा पर आणि हा बॉल निघून जातो आउट ऑफ द पार्क. षटकार, व्हॉट शॉट, काय जबरदस्त क्लास देखील फटका होता. काय टायमिंग देखील त्या तिकडे साध्य झाला होता. बॅट आणि बॉल मध्ये देखील तिथे देखील काही संपर्क झाला आणि काही फटका देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे त्याच्याकडे भरली होती त्या फटक्यामध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण बघितलं तर शॉर्ट कव्हर रिझर्व मध्ये झेल सोडला होता तो देखील सूरज या फलंदाजाचा. आणि त्यानंतर देखील एक षटकार आला होता, त्यानंतर एक षटकार, त्यानंतर चौकार आणि आता देखील षटकार आलाय. आणि त्यामध्ये ज्यावेळी झेल सोडला त्यानंतर आतापर्यंत धावा जर आपण बघितल्या तर त्या देखील 18 धावा इथे जीवनदान भेटल्यानंतर मात्र संधीचं सोनं फायदा इथे मात्र करून देतोय आपल्या संघाला सूरज. देखील आतमध्ये फटका मात्र बॉल थांबलाय आणि तोपर्यंत देखील इथे 2 धाबा अतिशय चांगल्या प्रकारे कम्प्लीट इथे केल्या जाते. आणि 2 धाबेने धाफलक देखील आपण बघतोय तर देखील धाबा धापलकावर देखील जात आहेत. 40 धाबा धापलकावर लागलेल्या आहेत. देखील आपण बघितलं तर जबरदस्त फटका देखील जगत भरली आणि हा बॉल देखील निघून गेलाय गगनभेदी. षटकार, कारण लाईफ लाईन भेटली होती. शॉर्ट कव्हरेज मध्ये सातत्याने इथे झेल सोडलाय आणि त्याचा मात्र इथे भोगत ना त्याचा परिणाम इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तो देखील नेक्शा स्पोर्ट्स पोक संघ तिसऱ्या षटकामध्ये मात्र जबरदस्त चांगली कामगिरी करून पुढे जाण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. आणि धावा देखील आपण जर धावपलकावर जर बघितल्या तर त्या देखील 48 धावा धावपलकावर लागल्या जात आहेत. अजून 10 धावांची इथे करतोय. सोपं इक्वेशन जे समीकरण आहे ते देखील इथे सोपं आपल्याला पाहायला मिळते. या बिली देखील लॉक तरी केला. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक देखील तिथे तैनात आहे आणि हा बॉल देखील निघून गेला सीमारेषा बाहेर जातोय आणि हा देखील षटकार. तर 54 धावा धापलकावर इथे लागल्या जातात आणि फक्त 4 धावांची इथे देखील अजून गरज असणार आहे. सहजरित्या देखील जे 58 धावांचं टार्गेट जे आहे ते देखील इथे आपण बघितलं तर सहजरित्या कम्प्लीट पाडण्याच्या तयारीमध्ये आणि क्लिअर करण्याच्या तयारीमध्ये तो देखील अनक्ष स्पोर्ट्स पोका संघ आपल्याला पाहायला मिळतो. 4 धावांची अजून गरज आहे. तर वैयक्तिक 40 धावांची खेळी ते साकारतोय सूरज फलंदाज. क्या बात आहे, जबरदस्त स्पॉट इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत काही क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाली. प्रभेदला तर लॉक तरी केला. चेंडूला उंची देखील जास्त आहे, लांबी देखील जास्त आहे का जास्त. हा बॉल देखील निघून गेला मैदानाच्या बाहेर. 6 धावांचा षटकार आणि 46 धावांची इनिंग इथे साकारली आणि 100 बॉल प्रभेदला विनिंग शॉट आणि इथे आपल्या संघाला विजय संपादन करून दिले. अभिनंदन नक्षा स्पोर्ट्स पोक ऑफ हॅडलक किरवडी. सर हा मॅन ऑफ द मॅच आवड जाईल आणि तो देखील ज्याने सलग आपण बघितलं तर 46 धावांची केली साकारली.